जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे। या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश आलंय। जम्मू काश्मीरच्या किश्तवाड़ भागामध्ये चकमक झाली। काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता होती आणि मारलेल्या दहशतवाद्यांमध्ये जैशचा कमांडर मारला गेल्याची माहिती आहे। सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन अजूनही सुरू आहे। जम्मू काश्मीरच्या किश्तवाड़ भागामध्ये चकमक झालेली आहे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, अजूनही सर्च ऑपरेशन सुरू असल्याचं समजतंय। काही संशय लष्कराला याबाबत आणखी अजूनही आहे का? अगदीच, कारण हा जो भाग आहे हा घनदाट जंगलाचा भाग आहे आणि शनिवारी रात्री उशिरा ही चकमकीला सुरुवात झाली। दुर्दैवाने आपल्या भारतीय लष्कराचे जेसीओ यामध्ये शहीद झाले, त्यांना वीरमरण आलं। त्यानंतर भारतीय लष्कराने या भागामध्ये असलेल्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलेलं आहे आणि या भागातील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो टॉपचा सैफुल्लाचा कमांडर होता त्यांचा, जैश ए मोहम्मदचा, त्याला मारण्यात यश आलेलं आहे। या अगोदर म्हणजे काही दिवसापासून 4 आणि 5 एप्रिलच्या मध्यरात्री देखील बीएसएफ जवानांनी जम्मूमध्ये नियंत्रण रेषेवरच्या आरएसपुरा सेक्टरमध्ये एका पाकिस्तानी घुसखोराला ठार मारले होते। तर एकंदरीत पाहता या ज्या घटना आहेत त्या अलीकडच्या काळामध्ये घुसखोरी करण्याचे प्रयत्न जे आहेत ते वाढलेले आहेत। मात्र भारताचे जे लष्कर आहे ते या लोकांना कंठस्नान घालताना पाहायला मिळत आहे आणि 1 एप्रिल देखील आपण पाहिलं असेल तर पाकिस्तानकडनं युद्धबंदीचं उल्लंघन करण्यात आलं होतं सीमारेषेवरती। आणि या सगळ्या भागामध्ये सातत्याने जी घुसखोरी पाहायला मिळत आहे आणि त्याला उत्तर देण्यासाठी, चोख उत्तर देण्यासाठी भारतीय देखील सज्ज आहेत, हे यामधून पाहायला मिळतं। जी, धन्यवाद शिवाजी दिलेल्या माहितीसाठी।